ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 7. भगवंतांनी मागच्या भागात अमानित्व, अदंभित्व ही ज्ञान्यांची लक्षणे विस्तारपूर्वक सांगून अहिंसा या गुणाची प्रस्तावना केली होती. आता अहिंसेबद्दल आणखीन काही मुद्दे ते सांगणार आहेत. ते म्हणाले, पार्था, ज्याप्रमाणे कसोटी ही सोन्याचा कस सांगते, तसे व्यक्तीच्या वर्तनावरून त्याच्यातील अहिंसेचा गुण लक्षात येतो. ज्याच्या मनात ज्ञान होते त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये अहिंसेचे प्रतिबिंब उमटते. त्याचे वागणे बोलणे यात कमालीची रुजुता असते. तो पाण्यातून चालू लागला तर त्या लाटांचा भंग होऊ न देता हळुवारपणे, बगळा जसा एक एक पाऊल टाकतो ना, तसे त्याचे चालणे असते. नाजूक कमलपाकळ्यांना इजा होणार नाही अशा बेताने भुंगा जसा अलगद त्याच्यावर बसतो, तशी मार्गावरील चिमुकल्या जीवांना इजा पोचू नये अशा बेताने तो नेहमी चालतो. त्या जीवांच्या खाली तो आपला जीव अंथरतो. मांजरीचे दात जसे तिच्या पिल्लाला लागत नाहीत, तितक्या कोमलपणे तो मार्गक्रमण करतो. कदाचित चालताना आवाज होईल आणि त्यामुळे त्या सर्व भूतात व्यापून असलेल्या परमात्म्याच्या समाधीचा, शांततेचा भंग होईल की काय, म्हणून तो नेहमीच असा हलक्या पावलाने चालतो. इतके कारुण्य जिथे चालण्यात आहे, तिथे तो मनुष्य हिंसा करेल का कधी? अरे, बोलताना सुद्धा शब्दांच्या आधी त्याचे मार्दव प्रगट होते. माऊली म्हणतात, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे. आधी कृपा प्रगट होते, मार्दव प्रगट होते. शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. शब्द नंतर येतात, कृपा आधी, करुणा आधी. आधी तो कुणाशी वायफळ बोलायला जातच नाही. तरीही वेळ आल्यास आपले बोल कुणाच्या मनाला लागतील का? किंवा आपल्या शब्दाने काही रसभंग होईल का? कुणाला राग येईल का? किंवा आपला आवाज कुणाला कर्कश वाटेल की काय, असा विचार तो करतो आणि मूक राहणे जास्त पसंत करतो. परंतु कुणी कधी काही विनंती केली तर तो अशा मृदू मर्यादित असा बोलतो की जणू ऐकणाऱ्याचे मायबापच होतो. त्याची वाणी गंगेसारखी पवित्र, सत्य, मृदू, मर्यादित आणि सरळ असते, जणू अमृताचे कल्लोळच. तैसे साच्या आणि मवाळ, मितुले आणि सरळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्याचे शब्द म्हणजे जणू अमृताचे कल्लोळच, लाटाच. कपटी, उपहासात्मक, झोंबणारे, फसवणूक करणारे असे जे वाचेचे दोष आहेत, ते त्याच्या ठायी अपवादाने सुद्धा नसतात. आता हे वाचेचे जे दोष आहेत ते इथे दिलेले आहेत माऊलीने. ते असे, जे बोलणे एखाद्याशी विरोध निर्माण करणारे असते, भांडणाला उत्तेजन देणारे असते, जे कोणत्याही प्राण्याला मानसिक दुःख होईल असे उग्रपणाचे असते, किंवा जे थट्टा, फजिती, निर्भर्त्सना, निंदा करणारे असते, जे दुसऱ्याला सतावून सोडणारे, हृदयाला झोंबणारे असते, किंवा जे बोलणे दुराग्रह असलेले, हट्टाग्रह असलेले, किंवा वाक्यातील वर्ण, कानामात्रा, अनुस्वार इत्यादी विरामचिन्हे गळून जातील इतका वेग असलेले, किंवा कपट आणि कृत्रिमपणा असलेले, किंवा खोटे आश्वासन देणारे आणि दुसऱ्याला आशा निर्माण करणारे, दांभिक, बोलण्यातील विषयाविषयी अनेक शंका निर्माण करणारे आणि फसवणूक करणारे असे जे बोलणे असते ते अवगुणयुक्त असते. असे हे 12ही अवगुण
त्याच्या वाणीने टाकलेले असतात. त्याची वाणी या विषयांच्याकडे वळत सुद्धा नाही. असे जे वाचेचे दोष आहेत आत्ता सांगितलेले, ते त्याच्या ठायी अपवादाने सुद्धा नसतात. तसेच त्याची दृष्टीसुद्धा अत्यंत शांत, शीतल आणि सर्व प्राणीमात्रांचे पोषण करणारी अशी असते. इतकी की कासवीची दृष्टीसुद्धा तिच्यापुढे फिकी पडेल. त्याचे हातही असेच कृपाळू असतात. सहसा ते हात निर्व्यापारच असतात. जरा हात उचलून पशुपक्ष्यांना नुसते वारण्यासाठी सुद्धा तो ज्ञानी हात उचलत नाही. मग अशा हाती शस्त्र धारण करणे कसे बरे संभवेल? नुसत्या करमणुकी खातर हाताने कमळाच्या दांड्याला धरून खेळणे अथवा निष्कारण फुलांची माळ करून ती उडवीत राहून झेलत राहणे, हे तो विनाकारण काहीही कधीच करत नाही. त्याचे हात केवळ विनयाने जोडले जाण्यासाठी असतात अथवा आर्त केविलवाण्या जीवाला आधार देण्यासाठीच असतात. अशा रीतीने त्याचे सर्व अवयव म्हणजे देह सर्वांसाठी कृपामय असतो. त्याच्या अंतर्यामी शांती, कृपा इत्यादी वसत असल्यामुळे त्याचा बाह्य व्यवहारही अत्यंत शांत, शीतल, ऋजू आणि कृपाळू असतो. किंबहुना त्याच्या मनाचा मनपणाच मोडलेला असतो. आणि अर्जुना, इंद्रियांच्या व्यवहाराला मनच कारणीभूत असते. मागच्याच भागामध्ये सांगितलं मनाविषयी. मनाची जशी वृत्ती असते तशीच इंद्रिये वागतात. बाह्य वर्तनावरून त्या व्यक्तीचे मन समजते. सूत्रधारा वाचून कळसूत्री बाहुल्या जशा व्यर्थ, तद्वत मना वाचून त्याची इंद्रिये अगदी लुळीपांगळी किंवा व्यर्थ होऊन जातात. त्याची सर्व कर्मे मग केवळ व्यवहार म्हणूनच होतात. त्यात मन, भावना नसतात. असोशीने, ओढीने अशी कधीही त्याची इंद्रिये कर्मप्रवृत्त होत नाही. कारण मनाचा, चित्तवृत्तीचा निरोध झालेला असतो. ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाफुलांचा सुगंध आत मावेनासा होऊन बाहेर प्रगटतो, तशी त्याच्या मनात भरलेली अहिंसेची वृत्ती आपोआप त्याच्या कृतीमधून प्रगटते. या लागी साचोकारे मनी अहिंसा थावे थोरे, जैसी पिकली द्रुती आदरे बोभात निघे. या ओळीचा अर्थ पहा. या लागी साचोकारे, खरोखरच मनी अहिंसा थावे थोरे, त्याच्या मनात अहिंसा मोठ्या प्रमाणात असते. ती बाहेर प्रगट होते. कशी प्रगट होते? जैसे पिकली द्रुती आदरे, द्रुती म्हणजे सुगंध, पिकली म्हणजे पिकली फळे, फुले. जैसी पिकली द्रुती आदरे, ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाफुलांचा गंध बोभात निघे, म्हणजे तो गंध मोठ्या उत्साहाने बोभाटा करत बाहेर निघतो, प्रगट होतो, तशी त्याची अहिंसा त्याच्या कृतीतून प्रगट होते, असे भगवंत अर्जुनाला म्हणाले. माऊली म्हणतात, हे अहिंसेचे आख्यान माझ्या बोलण्याने खूपच विस्तृत झाले, पण कुणाला काही शंका नको म्हणून सांगितले. श्रोते हो, तुम्ही कृपाळूपणे ते ऐकता आहात, म्हणूनच मी ही ग्रंथनिर्मिती करू शकत आहे. आता पुन्हा आपण गीतार्थाकडे वळूया. भगवंत आता क्षमा या गुणावर विवेचन करणार आहेत. ते ऐकूया पुढच्या भागात.